रोन आणि प्रसाद पाहायला मिळते सलामीची जोडी मैदानावरती. गोलंदाजी मार्ग नितेश पाहायला मिळतोय. इथून होणारा मॅचला सुरुवात. चला 4 षटकांचा सामना असेल. रोन पाहायला मिळतो स्ट्राईक वरती. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांमध्ये किती धावसंख्या उभारून काढू शकते फलंदाज. एका साईडला असेल खालापूर, दुसऱ्या साईडला असेल जांभेवली टीम. 2 टीम मध्ये आजच्या दिवसातील दुसरी सामना पाहायला मिळतोय. फायनलचा तरार पाहायला मिळतो प्रेक्षकांच्या भेटीला. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक पाहायला मिळतोय. कोल्हार टीम विचार केला तर चांगला खेळ झाला त्यांच्या माध्यमातून. यावेळी पहिल्या चेंडूवरती पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. जेलची शक्यता होते. जेल ड्रॉप झाला. चेंडू चालणारा पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करतोय फलंदाज. 4 धावांनी स्वागत करतोय गोलंदाज. संघाचा अकाउंट ओपन करतोय. 4 धावा. रोहनच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला सीमा पलीकडे धाडला. पॉवर प्लेचा षटक आहे. त्याला माहिती आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभी राहावी लागेल. यावेळी चांगला फटका होता. 4 धावा पाहायला मिळाल्या. पण एकदा तयार आहे. नक्कीच पंच डॉट चेंडू. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट चेंडू सांगत होते. पाडल्यानंतर चेंडू थोडस बाहेर वलण घेतलं चेंडूने. लेग इष्टीच्या बाहेर होता चेंडू. शरीरावरती आदळलेला चेंडू होता. त्यानंतर डॉट चेंडू सांगत होते. एकदा तयार आहे. पुन्हा एकदा जेलची शक्यता होते. जेल ड्रॉप झालाय. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. अजून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. 4 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 8 अंकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय मैदानावरती आतापर्यंत. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूमध्ये झेलची शक्यता होती. चेंडू हाताला चाटून गेलं. चेंडू सीमा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळाला. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून 3 चेंडू आहेत. पॉवर प्लेचा षटक आहे. चांगली गोलंदाजी करतो गोलंदाजाला. त्या पद्धती साथ मिळत नाही खेळाडूंची. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी पाडल्यानंतर चेंडू उचली घेतोय. चांगली गोलंदाजी. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसरतोय. पाडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतोय चेंडू. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा तयार होणार गोलंदाज. यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू चाललाय गरंगल्यात सीमा पलीकडे. अजून एक दर्जेदार पॉवरफुल माल्टी हिट पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचले 14 अंकावरती. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळी चांगली फटकेबाजी करतोय रोहन हा फलंदाज. चला 5 चेंडूंचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळी पण तयार. यावेळी रिवासाठी दुधाली तलवार. चेंडू पुन्हा एकदा जाणार सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. षटक समाप्ती पथावरती. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 18 अंकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली हाणामारी केली गोलंदाजाची फलंदाजांनी. यावेळी 18 धावा कुठून काढल्यात. चला पंच कुठल्या प्रकारची टीम मीटिंग करून द्यायची नाही खेळाडूंना. वारंवार सूचना करायचे.
फास्ट खेळायचंय. फायनल डे एक्स्ट्राचे 2 सामने खेळवायचे. स्पीडअप करायचंय. कुठल्याही प्रकारचा विलंब करून द्यायचं नाही. गोलंदाजी मार्गवर नवीन गोलंदाज पाहायला मिळतो. सौरभ हा गोलंदाज. चला करूया इथून आपण एकदा सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतो. सौरभ हा गोलंदाज दुसरं षटक घेऊन आले संघाकडून. यावेळी पहिल्या चेंडूवरती घुट्टा टेकून मारण्याचा प्रयत्न. चेंडूची अडवणी करणार का? नक्कीच लास्ट मोमेंटला चेंडू अडवलाय. त्यानंतर सहजरित्या 2 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा विचार केला तर 18 धावा धावपालकडून जोडल्या गेल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी केली फलंदाजाने. त्यानंतर दुसऱ्या षटक प्रगतीपथावर पहिल्या चेंडूवरती 2 धावा पार झाल्यात. 20 धावा धावपालकडून जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी समोरच्या दिशेने विचांमध्ये चेंडूला खेळून काढला. तिथं फिल्डर तैनात आहे. सहजरित्या 1 धाव पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. इथून पुन्हा एकदा होणार सामन्याला सुरुवात होणार. यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. पुरेपूर फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. त्यानंतर 1 धाव पाहायला मिळतोय. 1 धावेने धावफलक पुढे सरसावे. 22 अंकावरती 22 धावा धावपाल कधी जोडल्या गेल्या आतापर्यंत जांभेली टीमच्या. इथून पण एकदा तयार होणार आहे गोलंदाज सौरभ. हो लोअर फील्डर चेंडू होता. चेंडूचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. त्यानंतर सहजरित्या 1 धाव. याच्यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना लगेच खेळवला जाईल. दोन्ही टीमला विनंती करेन कोलार टीम आपण कुठे जायचं नाही. पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी मार्गवरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळी आली का प्रश्न निवडवला चेंडूला. कार्पेटवरचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तैनात आहे. रनआउटची संधी होते. सहजरित्या 2 धावा पाहायला मिळतात. 2 धाव्याने दुहेरी धाव्याने धावफलक पुढे सरसावण्याचं काम करतोय फलंदाज. लास्ट चेंडू असणारे धावफलक जाम पोचलंय. 25 अंकाप्रती 25 धावा जोडल्या गेल्या. आतापर्यंत विचार केला तर चांगली फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज. 55 धावा साईडने गोलंदाजी करण्यासाठी 25 धावा जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर 18 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाजाने. त्यानंतर यावेळी एकही मोठा फटका देत नाही गोलंदाज. यावेळी लॉवर फुलटर स्लोवर चेंडू होता. जेलची शक्यता. पहिला आदरा लागतोय जांभेली टीमला. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद होतोय.
नक्कीच फलंदाज बाद असणार आहे. वन डाऊनच्या स्वरूपात पाहायला मिळतो जयेश हा फलंदाज. धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्यात ते 25 धावा. 25 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावरील सागर आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. आतापर्यंत विचार केला 25 धावा जोडल्यात 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावा उभारून काढणार जांभेली टीम? चला पंच स्पीडअप करायला सांगा, फास्ट केलाय सांगा, कुठल्या प्रकारचा विलंब करून देऊ नका. टायमर सेट करा. अधिकचा वेळ खर्च करून देऊ नका. इथून होणार पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. 25 धावा जोडल्यात. 2 षटका झाल्यात. 2 षटका जो बाकी आहेत. 2 षटकामध्ये किती धावा उभारून काढणार डावकर गोलंदाज? यावले चांगला फटका आहे. कार्पेटल्यावरचा फटका पाहायला मिळतोय. त्या फटक्यावरती एक धाव. थोडासा फंबल होतोय. नक्कीच एक धावेवरती समाधान. एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. एक धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 26 अंकावरती. 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आतापर्यंत विचार केला तर. चला पंच वारंवार सूचित करा खेळाडूंना कुठल्या प्रकारचा विलंब करू नका. अधिकचा वेळ खर्च करू नका. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळतो. डॉट चेंडू सांगत होते. यावेळी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतो फलंदाज. यावेळी चांगली गोलंदाजी चालू आहे. डावक्याचा गोलंदाजी डॉट चेंडूची सांगता होते. धाव फलक जाऊन पोचले ते 26. 3 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये किती धावसंख्या उभारणार? यावेळी हेलिकॉप्टर उडवायचं होता. यॉर्कर लाईनचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती चेंडूची हाताळणी करतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू विचार केला तर गोलंदाज पहिल्या चेंडूवरती 1 धाव. त्यानंतर 3ही बॉल डॉट पाहायला मिळतात. 26 धावा जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेलाच पंचांचा इशारा आहे. पंच आमच्या दिशेने वळणार. अवंतर धाव फोकटची धाव वाईट धावेन संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. धाव फलक जाऊन पोहोचणार ते 27 अंकावरती. 27 धावा जोडल्या गेल्यात. आतापर्यंत विचार केला तर अतिरिक्तची धाव पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी शपल होऊन खेळले. चेंडू हवाई हल्ला गेलाय. झेलची शक्यता असणार आहे. चेंडू चाललाय वन बाउंड सीमा पलीकडे. दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावेल ते 31 अंकावरती. शेवटचा चेंडू असणार आहे. चला सुरुवात करा. फास्ट केला थोडा. याच्यानंतर आज सेकंड राऊंडचा पहिला सामना खेळवला जाईल. कोलार टीम समोर कुठली टीम येणार हे बोलले. टॉट चेंडू ओव्हर झाले. षटक संपलंय. नक्कीच धावफलक जाऊन पोचले ते 31 अंकावरती. 31 धावा. 3 षटकांचा खेळ झाला मैदानावरती. विचार केला तर अजूनही 6 चेंडू आहेत. 6 चेंडूमध्ये किती धावा उभारून काढणार फलंदाज जांभेवली टीमचे? दीपक हा गोलंदाजी मारक करते. हाणामारीचे षटक हाणामारी करावी लागेल. या षटकामध्ये मोठमोठे फटके मारावे लागतील. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. मोठ्या फटक्यांची अत्यंत गरज आहे.
3 षटकांचा सामना झालाय. 31 धावा झाल्यात. 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू मध्ये किती धावा उभारून काढणार फलंदाज अजूनही मैदानावरती स्थिर आहेत. 31 धावा पुस्तकावरती जोडल्या गेल्यात. यावेळी पुन्हा एकदा तयार आहे. शेवटचा षटक आहे. हाणामारीचा षटक आहे. हाणामारी करावी लागेल पंचांच्या डाव्या साईडने. यावेळी पंच आमच्या दिशेने बोलणार. अवांतर धाव 2 हात समांतर करणार. अवांतर धाव, फुकटची धाव, मोफतची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. नक्कीच पंचाचा डिसिजन लास्ट डिसिजन असेल. कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. बिमरसाठी आपल्याकडे एक रिव्ह्यू आहे. पंचांना फक्त कुठल्या प्रकारचा डाऊट आला त्यानंतरच रिव्ह्यू असणार आहे. यावेळी फलटाज चेंडू फ्लिप झाला. त्याच्यानंतर रनआउटची संधीचं सोनं गेले गोलंदाजाने. यावेळी दुसरी रनआउट साठी फलंदाज निघाला होता. विकेटचा पतन झाला. अजून एक विकेट लागतंय. प्रसादला परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. गणेश पाहायला मिळतोय. कशा प्रकारे फलंदाजी करणार गणेश. त्याला पुन्हा एकदा तयार आहे. 5 चेंडूचं केलं बाकी आहे. गणेश नवीन फलंदाज मैदानावरती. यावेळी हवा याला चेंडू खूप उशिरा हवेमध्ये. चेंडू जाणार लंगर बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा पलीकडे. षटकार पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या बॅटमधून 7 धावेने धावफलक पुढे सरसवेल. धावफलक जाम पोचले ते 38 अंकावरती. 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये किती धावा उभारून काढणार. 4 चेंडूमध्ये 1-2 मोठे काही मारावे लागतील. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. खालापूर टीमचा विचार केला तर ओके माफी सगळे 39 धावा झाल्यात. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी अतिरिक्त 22 होते. चेंडू खूपच बाहेरचा वलंग घेत आहे. वाईट चेंडूने धावसंख्येमध्ये वाढवणार. धावफलक जाऊन पोहोचणार 40 अंकावरती. 40 धावा झाल्यात. अजूनपर्यंत विचार केला तर 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडू मध्ये किती धावांचा आपण ठेवणार. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी बॅटची कडा लागते. इतकं गलती होते. चेंडू जात आहे तडम्यान रिजन मधून. चेंडू सीमा पलीकडे. अजून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. संघाच्या खात्यामध्ये 4 धावा ऍड होणार. धाव फलक जाम पोहोचणार ते 44 अंकावरती. 3 चेंडूचा खेळ बाकी. अजूनही 3 चेंडू झाले मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगली फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. अजूनही 3 चेंडू मध्ये किती धावा उभारून काढणार जांभेली टीमचे फलंदाज. यावेळी चांगली फटकेबाजी चालू आहे. 44 धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळी चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाला 3 चेंडूचा खेळ झाला मैदानावरती. पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. यावेळी हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. चेंडू खूप हवेमध्ये. चेंडू चाललाय. दोन्ही क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात. त्यानंतर 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 46 अंकावरती. 46 धावा पुस्तकावरती जोडल्या गेल्यात जांभेली टीमच्या माध्यमातून. ज्यावेळी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते.
अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जवळले हेलिकॉप्टर स्टाईल चेंडू उडवलाय पॉइंट दिशेमध्ये चाललाय चेंडू. तदनंतर सहजरित्या 2 धावा, 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावेल. 48 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. शेवटचे चेंडू असलेल्या षटकात येईल कशा प्रकारे या चेंडूचा खेळ होणार. चेंडू सीमारेषेच्या पार घालणार की गोलंदाज डॉट घेणार की विकेट येणार की चौकार येणार एक लक्ष असेल दोन्ही टीमचं. 48 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आतापर्यंत विचार केला तर चांगली फटकेबाजी चालू होती. एवढा मोठा फटका चेंडूला विरकावून दिलाय. चेंडू चालला सीमारेषी पलीकडे. ब्रँड षटकार पाहायला मिळतोय. धाव फलक जाम पोचल षटकाराच्या मदतीने 54 अंकावरती 54 धावा. चला त्यामुळे टीम लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं. 24 चेंडू आणि 55 धावेचं लक्ष असेल खालापूर टीम समोर. चला दोन्ही टीम चला स्कोरर आपण यायचंय व्यासपीठावरती यायचं स्कोरर. चला पंच सामन्याला सुरुवात करायची.
चला सलामीची जोडी मैदानावरती गेले. सुनील आणि संतोष पाहायला मिळतो आपल्याला सलामीच्या जोडीवर. चला पंच थोडं फास्ट केलायचं. 24 चेंडू आणि 55 धावांची गरज असणार आहे. कशा प्रकारे धावांची गती पार करणार, कोणते फलंदाज असणार या धावा पार करतील 24 चेंडू मध्ये विचार केला तर 55 धावा. चला इथून येणारा सामन्याला सुरुवात. 24 चेंडू आणि 55 धाव्यांची गरज असणार आहे. जांभिवली आणि कालापूर. गणेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय संतोष. सलामीची जोडी मैदानावरती पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. वारंवार सूचित करा पंच खेळाडूंना कुठल्या प्रकारचा विलंब घेऊन देऊ नका. डॉट चेंडूची सांगत होते मैदानाच्या आतमध्ये. फास्ट केलायचं, थोडं स्पीड अप करायचं, सहकार्य करायचं खेळाडूंना. यावेळी बॅटची वरची कडा पॉइंट मध्ये चाललाय. चेंडू यावेळी झेल पकडली जाते. पहिला धक्का लागतोय ते खालापूर टीमला संतोषच्या माध्यमातून. नवीन फलंदाज रोहित पाहायला मिळतो. पहिला चेंडू वरती इरादे फर्स्ट करतोय. चेंडू खूप उशिरामध्ये अजून एक हादर लागतोय ते खालापूर टीमला. धक्का क्रमांक दुसरा आल्या पावली माघारी परत फलंदाज रोहित. रोहित एक रोहित बाद झाला, दुसरा रोहित मैदानावरती गेलाय. काय करतोय बघूया आता. पुन्हा एकदा तयार आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी नक्कीच डॉट चेंडू सांगत होते. चांगला फटका. चेंडूची अडवणी केली. रनआउटची संधी आहे. नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू झालेत.
5 चेंडू झालेत. आधीचा पण डॉट आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक धाव आले, एक धावून आले. एवढं क्लीन बॉल, दांडी बॉल, फलंदाज जरा परतावं लागतंय. 3 विकेट आणि मेडल षटक पाहायला मिळतंय. स्वर्गीय भास्कर स्मृती चषकामधील पहिलं मेडल षटक हाताला असतील ते जांभेली टीमच्या गोलंदाजाने. गोलंदाजाचं नाव पाहायला मिळतंय गणेश. हा गोलंदाज चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज पाहायला मिळतो. पंचांचा इशारा तर नो चेंडू आहे. 9 चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती रोहन पाहायला मिळतोय. फलंदाज पाहायला मिळतो नवीन नितेश. हा फलंदाज. नो चेंडू, फ्रीजचा चेंडू असणार आहे. यावेळेला बॅटची काढा लागते. चांगलं क्षेत्ररक्षण. फ्रीजचा बॉलचा फायदा उचलता आला नाही. खूप दुरावरचा प्रवास करून या वरनगरीमध्ये खालापूर टीम उपस्थित राहिले, पण इतकं दुरावरचा प्रवास करून आले, पण त्या पद्धतीचा खेळ होत नाही मैदानावरती. अजूनही फक्त ना फक्त एक डाव संघाच्या खात्यामध्ये ऍड झाले. शाटबी चेंडू आता पाडल्यानंतर उचली घेतो अतिरिक्त. तदनंतर डॉट चेंडूची सांगत होते. फलंदाजांना जखडून ठेवले. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जांभेली टीमच्या माध्यमातून. इथून पुन्हा एकदा होणार सुरुवात. यावेळी वारकरलांची चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पाडल्यानंतर चेंडू खूप थोडं बाहेर निघतोय. तदनंतर डॉट चेंडूची सांगत होते मैदानावरती. यावेळी पण एकदा सुरुवात. नक्कीच पंच वाईट चेंडू अवंतर धाव फोकटची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड झाले. धाव फलक पुढे सरसावेल 2 अंकावरती. अजूनही 53 धावांची गरज असणार आहे. यावेळेला चांगला फटकाय. चेंडू चाललाय सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. चला पुन्हा एकदा तयार होणार गोलंदाज. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली. यावेळी मोठा हिट. चेंडू खूप उशीर हवेमध्ये. झेलची शक्यता. झेल झाला ड्रॉप. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. अजून एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय.
पाच चेंडूंचा खेळ झाला, 5 चेंडूंचा खेळ झाला. धाव फलकावर धावा जोडल्या गेल्या ते 12 अंकावरती. यावेळी जेलची शक्यता, फलंदाजाला यावेळी परतावं लागेल. 2 चेंडू मध्ये 2 हिट मारलं, त्यानंतर परतावं लागतंय. यावेळी षटक संपलंय. धाव फलकावरती धावा जोडल्यात 12. आता फक्त 12 चेंडू मध्ये अजूनही 43 धाब्यांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज, चांगली गोलंदाजी शरीरावरती आदळतोय. चेंडू चला कोलार टीम आपण येऊन थांबायचं या साईडला. कोलार टीम समालन कक्षाच्या बाजूला येऊन उभं राहायचंय. याच्या पुढील तुमचा सामना असेल सेकंड राऊंडचा. पहिलाच यावेळेला मोठा हिट, चेंडू समोरच्या दिशेने विषभ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, जेलची शक्यता होती. जेल झाला ड्रॉप. एकच धाव पाहायला मिळते. चला स्पीडअप करा. यावेळेस चांगला चेंडू आहे. डॉट चेंडूचे सांगत होते. आता 9 चेंडूंचा केलं बाकी मैदानाच्या आतमध्ये धाव जाऊन पोहोचले ते 13 अंकावरती. अजूनही 9 चेंडू मध्ये 42 धावांचा आव्हान आहे. यावेळी बॅटच्या आतली कडा लागते. चेंडूची अडवणी केली आहे. एकच धाव. आता 8 चेंडू आणि 41 ची गरज आहे. अजूनही मॅच काय संपले नाही. मोठे हिट मारावे लागतात. खालापट्टी मोठे फटके मारावे लागतील. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले गेले फलंदाजाला. यावेळी काहीतरी आक्रमकता दाखवावी लागेल. 8 चेंडू मध्ये 41 धावांची गरज आहे. चला कोलर टीम आपण देखील यायचंय. यावेळी बॅटची वरची काढाय. चेंडू खूप उशीर हवेमध्ये. जेलची शक्यता. चेंडूची आडमणी केले. एकच धाव पाहायला मिळते. नक्कीच 2 धावा पाहायला मिळाल्या. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 39 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी शपल होऊन खेळायचं होतं. त्याला 6 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पण ते स्पीडअप करायला सांगायचं. दुसरा राऊंड गोलंदाजी मारा करतो. वैभव पाहायला मिळतो. फुलटा चेंडू विषभ मध्ये चेंडूला केलून काढला. यावेळी
पुन्हा एकदा बॅटची गाडा लागते यावेळी झेल बाद झालाय. आता 4 चेंडू आणि अजूनही 35 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. याच्या पुढील होणारा सामना असेल याच्यातील विजयास टीम आणि कोलार टीम मध्ये सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. आजच्या दिवसातील फायनल डे पाहायला मिळतोय. यावेळी फलंदाज बाद होते. पण उद्या इथं चला दोनच षटकांचा सामना असेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना 2 षटकांचा असणार आहे. यावेळी शरीरावरती अब्दुल चेंडू ड्रॉप चेंडू सांगत होते. 1 धाव बल्ले 4 बॉल झाले. चला कोलार टीम आपला प्रतिनिधी यायचंय. 2 षटकांचा सामना असणार आहे. कुठल्या प्रकारचा पॉवर प्ले नसणार आहे. या ठिकाणी विजय होतोय जांभेली टीम.